नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्ही कधी प्लास्टिकच्या बॉटलला हँगरमध्ये लावून बघितलं आहे का किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर मित्रांनो, आज आपण या प्लास्टिकच्या बॉटलपासून कपडे ठेवण्यासाठीचं एक ऑर्गनायझर तयार करणार आहोत, जे की बनवायला खरंच सोपं आहे आणि दिसायला देखील तितकंच सुंदर आहे। त्यासाठी आपल्याला फक्त एक प्लास्टिकची बॉटलची गरज आहे। आता ज्यावेळेस पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये आपण कपडे अशा पद्धतीने बाहेर वाळत टाकतो, परंतु पाऊस आला की आतमध्ये हे कपडे घेऊन जातो आणि एक दोन वेळेस आपण अशीच क्रिया करत असतो, परंतु यानंतर तुम्हाला हे कधीच करण्याची गरज नाहीये। जर पाऊस आला तर तुम्ही आतमध्येच घरामध्येच फॅन खाली अगदी आरामात तुमचे कपडे सुकवू शकतात, ते पण फक्त एका प्लास्टिकच्या बॉटलपासून। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल। तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले म्हणजे लागणार आहे हँगर, आणि याच हँगरमध्ये आपण प्लास्टिकची बॉटल ठेवणार आहे आणि त्यामुळे आपलं कपडे ठेवण्यासाठीचं एक सुंदर असं ऑर्गनायझर तयार होणार आहे, जे की तुमच्या खरंच उपयोगात येणार आहे। तर बघा, त्यासाठी आपल्याला कुठलीही प्लास्टिकची बॉटल, बिस्लरीची बॉटल जर तुमच्याकडे असेल त्यापैकी कुठलीही बॉटल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। तर बघा, मी या ठिकाणी जी बिस्लरीची बॉटल आहे तीच तुम्हाला यापासून जे ऑर्गनायझर आहे कपडे ठेवण्यासाठीचं ते बनवून दाखवत आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। चला, पहिली टिप्स जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। छोटी आहे परंतु खूप कामाची आहे आणि खास करून महिलांसाठी खूप उपयोगात येणारी ही टिप्स आहे। तर बघा, बऱ्याचदा आपण लेगिन्स म्हणा किंवा अशा काही चुडीदार पॅन्ट असतात आपल्याकडे, त्या आपण घालायला गेलो की पायामध्ये जात नाही। कधी अंघोळीच्या नंतर ओला पाय असल्यामुळे पायामध्ये लवकर पॅन्ट जी आहे ती बसत नाही, कारण पॅन्ट जी असते टाईट असते। अशी चुडीदार पॅन्ट म्हणा किंवा लेगिन्स म्हणा, ओले पाय असल्यामुळे आपल्या पायामध्ये लवकर जात नाही। तर यावेळेस आपण एक ट्रिक वापरून हा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी सॉल्व करणार आहे। त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे फक्त एक प्लास्टिकची पिशवी, आणि बघा, कुठलीही जी पिशवी असते ट्रान्सपरंटवाली म्हणा किंवा तुमच्याकडे जी पण कुठली पिशवी अवेलेबल असेल ती पिशवी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि पायामध्ये पिशवी घालून त्यानंतर आपल्याला ही पॅन्ट जी आहे ती घालायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे, अगदी आरामात आपली पॅन्ट जी आहे ती पायामध्ये जाते आणि सेम पद्धत तुम्ही ही पॅन्ट काढण्यासाठी देखील वापरू शकतात। कितीही पाय ओला असला किंवा पॅन्ट जरी टाईट असली तरीही तुम्ही अगदी आरामात तुमची पॅन्ट पायामध्ये घालू शकतात आणि काढू देखील शकतात। आणि रिझल्ट बघा, अगदी तुमच्यासमोर आहे। कितीही टाईट पॅन्ट तुमची असेल तरीही तुम्ही ती इझिली पायामध्ये घालू पण शकतात आणि काढू शकतात। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होऊ शकेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। त्यानंतरची दुसरी आणि शेवटची आणि खूप महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटलपासून आपण एक ऑर्गनायझर तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हँगर। समजा तुमच्याकडे जर हँगर नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एखादं दांडी किंवा काही पण तुमच्याकडे असेल दांडी वगैरे, ती देखील तुम्ही वापरू शकतात, परंतु शक्यतो हँगरच यूज करा। तर बघा, त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाण्याची बॉटल। जी बिस्लरीची बॉटल असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि बॉटलचा वरचा आणि खालचा दोघंही भाग आपल्याला कात्रीच्या मदतीने व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। तर बघा, मी जी बॉटल आहे वरचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि खालचा जो भाग आहे तो देखील आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर बघा, मी तुम्हाला हे व्यवस्थित समजून सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल, कारण भरपूर अशा मला कमेंट्स येतात की तुम्ही खूप फास्ट सांगतात की व्यवस्थित आम्हाला समजत नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित समजून सांगते, स्लो बनवते। तर बघा, हा खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने कट, आणि बघा, वरचा आणि खालचा हे दोघंही भाग जे आहे ते बॉटलचे आपले कट करून झालेले आहेत। तर बघा, त्यानंतर आता बॉटलला व्यवस्थित व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्या पद्धतीने तुम्हाला हे कट करायचं आहे। मी तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करते, त्याच पद्धतीने तुम्हाला हे कट करायचं आहे। तर बघा, अशी गोलाकार आपल्याला याचं कट करायचं आहे। कुठेही आतमध्ये आपल्याला
कट होणार नाही हा जॉईंट, तेवढी काळजी घ्यायची आहे। संपूर्ण जे गोल आकारामध्ये जी बॉटल आहे ती आपल्याला व्यवस्थित थोड्या अंतरावर कट करत जायची आहे। मोठं साईज घेतली तरीही चालेल किंवा छोटी घेतली तरीही चालेल, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही याला कट करू शकतात। तर बघा मी संपूर्ण जी बॉटल आहे अशाच पद्धतीने व्यवस्थित कट करत आहे। मी याआधी चॅनलवरती भरपूर असे यूजफुल टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहे, भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। तुमचा नक्कीच त्यापासून फायदा होईल आणि सर्व ज्या व्हिडिओ आहे ते खूप कामाचे तुमच्या रोजच्या कामामध्ये होऊ शकतात, असेच मी अपलोड केलेले आहे। तर बघा मी व्यवस्थित संपूर्ण जी बॉटल आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर बघा व्यवस्थित आपल्याला एक हँगर घ्यायचा आहे किंवा एखादी तुमच्याकडे दांडी असेल ती देखील घेतली तरीही चालेल। हँगरमध्ये आपल्याला हे जे आपण भाग तयार केला तो टाकायचा आहे। आता यामध्ये कपडे आपण कसे ठेवू शकतो ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल। त्यानंतर आता आपल्याला आपल्या घरामध्ये बघा भरपूर असे कपडे असतात, अंडरवेअर असेल, बनेल असेल किंवा छोटे छोटे सॉक्स असेल, रुमाल असेल किंवा लहान मुलांच्या पॅन्ट्स असेल, टी शर्ट असेल, असे भरपूर कपडे आपल्या घरामध्ये असतात आणि पाऊस आला की हे कपडे टाकायचे कुठे, कारण एवढ्या छोट्या छोट्या कपड्यांना भरपूर अशी जागा लागते। आपण मोठे मोठे जे कपडे असतात ते कुठे तर ॲडजस्ट करू शकतो, परंतु छोट्या छोट्या कपड्यांना भरपूर अशी भरपूर जागा लागते। तर एवढे कपडे आपण घरामध्ये वाळत ठेवण्यासाठी जागा देखील अपुरी पडते, कारण पावसाळ्यामध्ये खरंच हा प्रॉब्लेम सर्वांनाच येतो किंवा तुम्ही तुमच्या कपाटामध्ये जर जागा नसेल तर त्यावेळेस देखील तुम्ही याचा वापर करू शकता। आणि बघा अशा पद्धतीने आपण जी तयार केलेलं जी बॉटलला कट केलं होतं त्या भागामध्ये आपल्याला एक एक कपडा अडकवत जायचा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण हे चिमटीने पॅक केलं असतं त्या ठिकाणी आपलं हे काम अगदी सोपं आणि झिरो ऑफ कॉस्टमध्ये झालेलं आहे। जर आपण बाजारातून चिमटे जर घ्यायला गेलो तर पैसे लागतात, परंतु अशा पद्धतीने तर तुम्ही घरच्याच वस्तूंपासून छोटासा जुगाड करून जर तुमचं काम फ्रीमध्ये करण्याचं ठरवलं तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आणि अजून देखील बऱ्याच महिलांना खूप सवय आहे की अशा जुन्या वस्तूंपासून काहीतरी नवीन वस्तू बनवण्याची त्यांना आवड असते, त्यांच्या देखील साठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आणि बघा बोलता बोलता आपलं हे ऑर्गनायझर या ठिकाणी तयार झालेलं आहे, जे की खरंच खूप सुंदर आहे। भरपूर असे कपडे तुम्ही यामध्ये ठेवू शकतात, कारण आपण ज्या बॉटलला जे कट केलेलं आहे ते खूप सर्व कट आहे, त्या प्रत्येक एका कटमध्ये तुम्ही अगदी आरामात भरपूर कपडे ठेवू शकतात आणि बघा दिसायला देखील सुंदर दिसतंय। जर तुमच्या कपाटामध्ये जागा नसेल किंवा सॉक्स वगैरे भरपूर जर तुमच्या घरामध्ये सॉक्स वापरणारे माणसं असेल किंवा प्रत्येक जणचे भरपूर असे सॉक्सचे जोड असतील ते देखील तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकतात। आणि व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील या ठिकाणी